नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। पीक विमा योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। खरीप 2024 आणि रब्बी हंगाम 2024 आणि 25 या वर्षातील पीक विमा योजनेचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आता हा पीक विमा तुमच्या खात्यावरती कोणत्या तारखेला जमा होणार आहे ती तारीख आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर बघा शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024 आणि 25 करिता 35,96,260 रुपये इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 करिता 5,08,54,953 रुपये इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शेतकरी बांधवांनो, त्याच अनुषंगाने या दोन्ही बाबी संदर्भात निर्णय घेण्यात आला असून यास मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे। त्यानुसार 2 शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत। आता पात्र शेतकऱ्यांना याचं लवकरच वाटप केलं जाणार आहे। यामध्ये संबंधित पात्र शेतकऱ्यांनी ज्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा काढला आहे त्या कंपन्यांच्या माध्यमातून विमा वितरित केला जाणार आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर भारतीय कृषी विमा कंपनी, त्यानंतर चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, त्यानंतर ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी, त्याचबरोबर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, त्यानंतर युनिव्हर्सल सोपो जनरल इन्शुरन्स कंपनी या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हा पीक विमा नेमका आमच्या खात्यावरती कधी येणार आहे, आमच्या खात्यावरती या पीक विम्याची रक्कम कधी येणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय, पीक विमा फक्त खरीप 2024 करिता आणि रब्बी हंगाम 2024 आणि 25 याकरिताच मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो तुमच्या खात्यावरती येणाऱ्या 1 एप्रिल 2026 रोजी थेट तुमच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किसान मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। धन्यवाद।